नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। 3 तारखेपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे। नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये कोणते शुभ रंग जे आहेत जे आपण परिधान करायचे आहेत आणि ते शुभ रंग त्या दिवशी त्या माळेला आपण घातल्याने आपल्याला काय लाभ होणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे हे आपण बघूया। पहिल्या दिवशी पहिली माळ म्हणजे 3 ऑक्टोबरचा शुभ रंग आहे पिवळा। पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते। हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो। दुसरा दिवस दुसरी माळ 4 ऑक्टोबरला शुभ रंग आहे हिरवा। हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन, शांतता व स्थिरतेची भावना निर्माण करते। शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीची शांतीसाठी प्रार्थना करा। हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो। तिसरी माळ दिवस तिसरा 5 ऑक्टोबर रंग आहे राखाडी। राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो। हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे जे हलके रंग पसंत करतात परंतु त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्र उत्सवाचा आनंद लुटायचा असतो। दिवस चौथी माळ 6 ऑक्टोबर रोजी रंग आहे नारंगी। नारंगी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते। हा रंग सकारात्मक ऊर्जेने ओतलेला आहे आणि व्यक्तीचे मनही उत्साहित ठेवतो। पाचवा दिवस पाचवी माळ 7 ऑक्टोबरला रंग आहे पांढरा। पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे। देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे। पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देखील देतो। दिवस सहावी माळ 8 ऑक्टोबरला रंग आहे लाल। मंगळवारी नवरात्र उत्सवासाठी लाल रंग वापरा। लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे। मातेला अर्पण करताना लाल चुनरी खूप लोकप्रिय आहे। हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो। दिवस सातवी माळ 9 ऑक्टोबर रंग आहे निळा। बुधवारी नवरात्र उत्सवादरम्यान निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल। हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो। 10 ऑक्टोबर दिवस 8वा माळ 8वी रंग आहे गुलाबी। या दिवशी गुलाबी रंग निवडा। गुलाबी रंग सार्वत्रिक प्रेम, आपुलकी आणि सौहार्दाचे प्रतीक आहे। हा एक आकर्षक रंग आहे जो व्यक्तिमत्वात आकर्षण निर्माण करतो। दिवस 9वी माळ 11 ऑक्टोबर रंग आहे जांभळा। जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो। नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख आणि समृद्धी मिळते। त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत। तर 9 दिवसांचे नवरात्रीचे हे आहेत 9 शुभ रंग। पण यापैकी तुमच्याकडे जर कोणते रंग नसतील, जे रंग आहेत ते आपण घालू शकतो, पण शेवटी बघा या रंगांपेक्षाही आपला भाव आणि देवी प्रती आपलं प्रेम महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे ज्या रंगाचे कपडे आहेत, तुम्ही साडी घालणारे असाल, ज्या रंगाच्या साड्या आहेत त्या तुम्ही घालू शकता किंवा तुमच्याकडे ज्या रंगाच्या कुर्ती आहेत त्या सुद्धा तुम्ही घालू शकता। पण जर तुमच्याकडे असतीलच यामधील त्या रंगाच्या साड्या किंवा कुर्तीज तर आवर्जून या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही हे रंग परिधान करू शकता। नमस्कार।